तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्ही हा पदार्थ दररोज आठवड्याभर खाल्ला तर नक्की वजन कमी होईल तुमचं. करून पहा. त्याच्यासाठी एक भोपळा घ्या. भोपळा मस्त किसून घ्या. किसल्यानंतर त्याच्यात डाळीचं पीठ 1 वाटी, गव्हाचं पीठ अर्धी वाटी, ज्वारीचं पीठ पाऊण वाटी आणि मुगाच्या डाळीचं पीठ अर्धी वाटी असं सगळं घ्यायचं. त्याच्यात हिरवी मिरची, अद्रक, लसूण, जिरं आणि ओवा ह्याचं मिक्स करून टाकायचं. हळद, लाल तिखट, धना पावडर, नंतर थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडेसे तीळ. ते ऑप्शनल आहे, टाकायचे टाका नाही तर नका टाकू. नंतर त्या भोपळ्याच्या पाण्यातच ते एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्या. एक्स्ट्राचं पाणी जास्त घाई करू नका टाकायची, घाई करू नका. नंतर मग जसं ते मिक्स झालं, कोरडं कोरडं वाटलं तर एक्स्ट्राचं पाणी घ्या आणि मग व्यवस्थित ते मळा आणि असा गोळा तयार करा. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही. आणि नंतर एक पोळपाट घ्या. पोळपाटावर सुती कापड टाका आणि मस्त छोटे छोटे गोळे करून त्याचं धपाटं थापा. आमच्याकडे याला धपाटच म्हणतात. आता तुमच्याकडे काय म्हणता? कोण थालीपीठ म्हणतं, कोण काय. आमच्याकडे धपाटच म्हणतात. असे गोल गोल छिद्र पाडा आणि गरम गरम तव्यावर थोडंसं तेल टाकून ते भाजण्यासाठी ठेवा. 2-3 मिनिटानंतर बाजू अलट पलट करून दोन्ही साईडने व्यवस्थित मस्त खमंग भाजा. वास इतका सुगंध सुटतो ग पूर्ण घरभर. आणि तयार आहे आपलं धपाटं. हे तुम्ही दह्यासोबत खा किंवा केचपसोबत खा. एकदम हे मस्त असं धपाटा तयार आहे. हेल्दी. लाईक सबस्क्राईब नक्की करा. रेसिपी